विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जाणून घेऊया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अनुदानित आश्रमशाळा वसतिगृहांना नारी निकेतन योजनेतून अल्पदरात देत असणारे धान्य, गहू, तांदूळ माहे ऑक्टोबर 2023 पासून अद्यापपर्यंत न मिळाल्याने भीमाई आश्रमशाळा तहसील कचेरीत सुरू। मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा व मुलांचे मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तहसील कचेरीत आजपासून दिनांक 26 तारखेपासून आश्रमशाळा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव ॲडव्होकेट समीर मखरे यांनी मुलाखतीत पत्रकारांना दिली। ते पुढे म्हणाले की संस्थेअंतर्गत एकूण 368 विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत, परंतु शासन अनुदानित आश्रमशाळा वसतिगृहांना नारी निकेतन योजनेतून अल्पदरात असणारे धान्य, गहू, तांदूळ माहे ऑक्टोबर 23 पासून अद्यापपर्यंत मिळाले नाही। शासनाला संस्थेच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणे, धरणे, आंदोलने करून देखील माननीय तहसीलदार इंदापूर यांच्याकडून फक्त आश्वासनं दिली जातात। त्यामुळे आज दिनांक 26/12/2023 पासून तहसील कचेरीत कार्यालयीन वेळेत आश्रमशाळा सुरू करण्यात आली आहे। नारी निकेतन योजनेतील धान्य मिळेपर्यंत आश्रमशाळा सुरूच राहील, असे संस्थेचे सचिव ॲडव्होकेट समीर मखरे यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले आहे। यावेळी संस्था अध्यक्ष शकुंतला मखरे, संचालक गोरख तिकोटे, संजय कांबळे आदी उपस्थित होते। विश्व 24 न्यूज करिता इंदापूरवरून आपले प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व 24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बोला सगळंच बोललं असतं। शासनाच्या नारी निकेतन योजनेतून त्या संस्था चालवल्या जातात, त्या संस्थेसाठी शासन नारी निकेतन योजनेतून अल्पदरात गहू आणि तांदूळ दिला जातो। मार्च 2023 ते सप्टेंबर 2023 पर्यंत निवेदन मंजूर होतं। सप्टेंबर पासून 6 महिन्यात निवेदन मंजूर असताना 2-3 महिने पहिले शाळा बंदच होती, सुट्टी मार्च ते मे महिन्यापर्यंत। जून महिन्यात आम्हाला असं निवेदन द्यायला लागलं तर आम्हाला धान्य मिळालं, 2 महिने धान्य मिळालं। मार्च ते सप्टेंबरपर्यंत निवेदन मंजूर असताना 6 पैकी 2 महिने धान्य मिळालं। त्यानंतर आम्ही आपली परत आम्हाला मिळणार नाही, आम्हाला खात्री होती म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं बाबा आम्हाला धान्य मिळालं पाहिजे। संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल मखरे यांनी 30 ऑक्टोबरला एक दिवसाचं जे मदत उपोषण होतं पण ते स्थगित केलं। त्यानंतर सांगितलं होतं की आम्ही संस्थेचे पदाधिकारी जे मदत उपोषणाला बसणार आहोत। 14 तारखेला मग आम्ही संस्थेचे संचालक गोरख तिकोटे आणि संजय कांबळे आम्ही 3 जण जे मदत उपोषणाला बसलो होतो। पण तहसीलदार साहेबांनी विनंती केलं तर आम्ही ते आंदोलन थांबून धरणे आंदोलनात त्याचं रूपांतर केलं। त्यावेळेस त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला जर 26 तारखेपर्यंत जर नारी निकेतन योजनेतून आम्हाला जर गहू आणि तांदूळ मिळाला नाही तर आमची शाळा इथं नव्हती। त्याप्रमाणे आम्ही शाळा भरवत आहे। पण माझा एक मुद्दा असा आहे की बाबा भुजबळ साहेब ओबीसीचे नेते आहेत, त्यांनी एवढं रान पेटवलं ओबीसीच्या संदर्भात। केंद्रामध्ये ही जी मुलं आहेत सगळी व्हिजिंडीची मुलं आहेत आमची, आणि ही केंद्राच्या सूचीमध्ये ओबीसीमध्ये येतात। ओबीसीच्या मुलांकडे जर भुजबळ साहेबांचं दुर्लक्ष असेल तर तुमचं आरक्षणासाठी काय उपयोग आहे? फक्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त नाशिक जिल्ह्याला धान्य दिले जाते आणि आपल्या उर्वरित महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना धान्य काही मिळत नाही। त्यानंतर दुसरं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बाबा तुम्ही आमची इंदापूर पेशंट केस करून आणा, आम्हाला द्या, आमचे निवासी मुलं आहेत आमच्याकडे,
बाकीकडं मुलं असतात नसतात हे काय आम्हाला माहीत नाही, पण आमची मुलं आहेत त्यांना पण खायला घालायचं. इथं शासनाने 2 वर्षापासून अनुदान दिलेलं नाही, उसणीवारी चालू आहे सगळी. लोकांचं प्रेम आहे, लोक शांत आहेत, देतात आपल्याला, लोकांचा विश्वास आहे आपल्यावर. मागच्या 3-4 महिन्यापूर्वी आपल्या तालुक्यात मसोबाची वाडीला एक घटना घडली होती. त्या घटनेमध्ये ह्यांनी स्पेशल केस अशी दाखवून मुख्यमंत्री निधीतून मृतांच्या नातेवाईकांना पैसे दिले होते. त्याचप्रमाणे आपल्या शाळेत धान्याच्या बाबत तुम्ही स्पेशल केस असं दाखवा, नाही आम्हाला धान्य द्या. आम्हाला काय हौस नाही आलेली की देऊन बसायची. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.